घाबरलो. पण आपल्याला जर समोर वाघ दिसला तर आपण खूप घाबरतो, पण त्या झूमध्ये वाघला पाहिल्यावर आपण एवढं घाबरत नाही. आणि आमची अशी इच्छा होती की आम्ही वाघाची डरकाळी ऐकावी, आणि तेवढ्यात वाघाने डरकाळी दिली. हे पाहून आम्ही सगळेजण काहून ग? आणि वाघापासून दूर जाण्याची आमची अजिबात इच्छा होत नव्हती. असं वाटत होतं त्या वाघालाच पाहत राहावं. शेवटी तो वाघ तिथून निघून गेला आणि आम्ही पुढे आलो. तरी कोणी तिथून माघार घेत नव्हतं. सगळेजण वाघच बघत होते. आता आम्ही पुढे आलो आणि तिथे होता मोठा बंगाल टायगर. बंगाल टायगर म्हणजे आपण जसा टायगर पाहतो ना मोठा, तसा टायगर मोठा होता. आणि तो एवढा मोठा होता की आम्ही त्याला पाहून तिथून पळायचं ठरवलं, पण नाही, आम्ही त्याला पाहतच राहिलो आणि खूप मोठे व्हिडिओ फोटो काढले. सगळ्यांनी वाघाला पाहण्याचा खूप चांगला आनंद घेतला. तो वाघ इकडून तिकडे फिरत होता. मला तर त्या वाघाला पाहून असं वाटत होतं की त्याला फार भूक लागली होती. तो वाघ चालतच राहिला. खूप दूर आमच्या खूप जवळ आणि दूर जात होता. तो वाघ असा फिरत होता की आम्हाला वाटलं की तो आमच्या जवळ उडी खाऊन येतो की काय. आणि त्या वाघाला जाळी पण नव्हती लावलेली, त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरत होतो. तो वाघ आमच्या जवळ यायचा प्रयत्न करत होता. नंतर आम्ही एका गुहेत गेलो. त्या गुहेतून पण आम्हाला खूप छान वाटलं. पुढे आल्यानंतर आम्हाला तिथे एक रेडा दिसला. आम्हाला वाटलं एकच आहे का, पण नाही, दोन रेडे होते. आणि तेव्हा पण अशी भीती वाटत होती की ते आपल्या अंगावर धावून येतील की काय, म्हणून आम्ही तिथून लवकर निघण्याचा प्रयत्न करत होतो. तिथून आम्ही समोर आलो आणि नंतर दिसला तर काय, सिंह, आणि तो पण एवढा मोठा की आम्ही त्याला पाहून फार घाबरलो. पुढे त्याच्यासोबत आम्ही येत होतो. तो पण खूप चांगला चालत होता आणि आम्ही त्याच्यासोबत चालत होतो. नंतर तो एका झाडाखाली बसला. नंतर दिसले आपल्याला हरिण, आणि एका प्रकारचे नाही, अनेक प्रकारचे हरिण होते. मोठमोठे हरिण होते. त्यांना जाळी लावली होती कारण की ते पळून बाहेर येऊ शकत होते. आणि नंतर दिसले मोर, आणि मोराला पाहून तर आम्ही खूप आनंदी झालो, कारण की मोर हा पक्षी खूप चांगला आहे. आणि नंतर आम्ही बाहेर आलो. नंतर आम्हाला सगळ्यांना भुका लागल्या होत्या.